व्यासपीठावर विराजमान प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माने सर, शिक्षक वृंद व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे महामानवा विचारवंता, हे महामानवा विचारवंता, उच्च विद्या विभूषित प्रखंड पंडिता, स्वाभिमाना विचारवंता, बोधिसत्वा क्रांती सूर्या, उद्धारकर्ता, संविधान रचिता, कायदे पंडिता, शिल्पकारा, स्त्री उद्धारका, भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारा, सिद्धहस्त लेखका, तुला माझा सलाम, तुला माझा प्रणाम, तुला माझे वंदन, तुला माझा मुद्रा. तू आकाश गंगा चंद्र सूर्य ग्रह तारे, तू आकाश गंगा चंद्र ग्रह तारे, हे विधाता तुला माझे नमन, हे विधाता तुला माझे नमन. आज 6 डिसेंबर हा दिवस, आज आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो. म्हणण्यापेक्षा आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. आज या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी असं सिद्ध झालं, एखादा व्यक्ती मरण पावला, त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे विचार मात्र हे अजरामर राहतात, त्याचे विचार मात्र अजरामर राहतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्य भारताला भारतीय राज्यघटनेतून समस्त मानव जातीचं कल्याण करायचं एक मोठं महान कार्य आपल्या भारत देशामध्ये केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 32 डिग्र्या घेतल्या होत्या. या ठिकाणी ते एक अर्थशास्त्रज्ञ कसे होते याबद्दलचा एक थोडासा किस्सा मी तुमच्या समोर मांडणार आहे. एके दिवशी ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारतावरती होतं आणि भारताचे चलन रुपयावरती विचार विनिमय त्या ठिकाणी सुरू होता. भारताच्या चलनाच्या विचार विनिमयावरती चर्चा सुरू असताना अनेक देशातले अर्थशास्त्रज्ञ, तज्ञ लोक त्या परिषदेला लंडन मध्ये हजर होते. भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर सुद्धा गेले होते. अनेक विचारवंतांचे विनयासंबंधी विचार प्रस्तुत झाले. ज्यावेळेस बाबासाहेबांचा विचार मांडण्याची वेळ आली, बाबासाहेबांची विचार मांडण्याची वेळ आली, त्यावेळी इंग्लंड मधील एक अर्थशास्त्रज्ञ उठतो आणि म्हणतो, अनेक देशातील विचारवंतांचे विचार आम्ही ऐकलेत बाबासाहेब, तुमचा विचार ऐकावा असं आम्हाला वाटत नाही. त्यावेळी बाबासाहेब अतिशय नम्रपणे उभा राहिले आणि त्या भर सभेमध्ये म्हणाले, आतापर्यंत तुम्ही जे विचार ऐकले त्यावरती तुम्ही सर्वांनी विचार केला आणि ज्या विचारवंतांनी ते विचार मांडले होते, जे संदर्भ दिले होते, त्या पुस्तकाचा मी लेखक आहे. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर एवढं महान व्यक्तिमत्व अतिशय नम्रपणे आणि अतिशय शांततेने जर आपला मोठेपणा स्वीकारत असेल, तर बाबासाहेबांकडून आपल्याला शिकण्यासाठी त्याचं पूर्ण आयुष्य आहे. त्यांच्या प्रत्येक घटनेतून, त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला जीवनाचा शिल्पकार कसा घडतो हे पाहावे असले. पुढे जाऊन मी पाठीमागच्या भाषणामध्येही सांगितलं की मनुस्मृती या ग्रंथाबद्दल मी उल्लेख केला होता. त्या ग्रंथाबद्दल अजून मला थोडंसं सांगावंसं वाटतं. ज्या काही भारतामध्ये अस्पृश्यता होती, 4 वर्ण पद्धती होती आणि 4 वर्णामधला सगळ्यात अतिशय शूद्र वर्ण म्हणजे हा दलित वर्ण होता. तुमच्या माहितीसाठी सांगते, त्यापेक्षाही अजून एक शूद्र वर्ग होता, त्या म्हणजे आम्ही स्त्रिया.
आम्हाला स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता, कोणत्याही प्रकारचं बोलण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं. त्या काळामध्ये जातीयता एवढी नसामध्ये भिडली गेली होती की एखाद्या अस्पृश्य व्यक्तीने जर देवाचं नामस्मरण केलं तर मनुस्मृतीमध्ये त्याला दंडसंहिता होती आणि त्या दंडसंहितेमध्ये जर त्या व्यक्तीनं नामस्मरण देवाचं ऐकलं तर त्याच्या कानामध्ये गरम शिसं ओतलं जात होतं. विचार करा, आपल्याला सहज चटका बसला तर किती वेदना होतात. एखाद्या व्यक्तीच्या कानामध्ये उकळतं शिसं घातलं तर काय होत असते. एखाद्या अस्पृश्य व्यक्तीने देवाचं नामस्मरण केलं तर त्याची जीभ कट केली जाते. एवढंच पुढे जाऊन त्यामध्ये दंडसंहिता अतिशय तीव्र आणि भयानक होती. त्याचा आपण आता दलित महिलेवरती अन्याय अत्याचार झाला आणि अन्याय अत्याचार झाल्यानंतर ती जर गरोदर राहिली तर तिला एक वेगळ्या प्रकारच्या शिक्षेची सुद्धा त्या ठिकाणी सोय केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, ती शिक्षा अशी होती, एक प्राचीन पुराणे झाड शोधलं जायचं, त्या झाडाचा बुंदा पोखरला जायचा, त्या बुंद्यामध्ये ती गरोदर माता ठेवली जायची, कडेने शेणा मातीने लिपलं जायचं, गौऱ्या रचल्या जायच्या. जसं आपण होलिकेच्या वेळेस करतो ना, त्या पद्धतीनं त्या स्त्रीला शिक्षा म्हणून त्यामध्ये होरपळून काढलं जात होतं. जसं की भिस्तवारती वांग ठेवल्यानंतर आपण भरीत करतो ना, अगदी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिला होरपळून त्यातलं बाजूला काढलं जातं. आणि चुकून त्यातलं जर ती वाचली तर तिला 50 ब्राह्मण पंडितांना जेवण घालायची, त्यांची पंगत बसवायची. ही आमच्या महिलावरती त्या ठिकाणी असणारी दंडसंहिता होती. आणि यासाठी या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी आणि समस्त आमच्या महिला वर्गाला स्वातंत्र्य देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी 20 मार्च रोजी मनुस्मृती या ग्रंथाचं या ठिकाणी या ठिकाणी दहन केले. जाता जाता मला एवढंच सांगावंसं वाटतं, जर एक विद्यार्थी असावा तर तो विद्यार्थी कसा असावा, वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी देशाची राज्यघटना लिहितो असा विद्यार्थी असावा. विद्यार्थी कसा असावा, डॉक्टर आंबेडकर नेहमी म्हणतात, वाचाल तर वाचाल. आम्हाला वाचनाची सवयच नाही, आम्हाला वाचूच वाटत, पण जो वाचतो तो स्पर्धेच्या युगामध्ये टिकतो आणि तो काही असं नाविन्यपूर्ण जे शक्यच नाही असं कार्य करून दाखवतो. आणि ते कार्य करणारे आपल्या भारतातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्लंड मधील एक विचारवंत म्हणतो, जर बाबासाहेबांची 1938 साली त्यांची भेट झाली तर बाबासाहेबांकडे फक्त 8,000 पुस्तकं होती, फक्त म्हणाले. आणि बाबासाहेब ज्यावेळेस त्यांच्या मृत्यूचा समय आला त्यावेळेस त्यांच्याकडे स्वतःची 35,000 पुस्तके होती, स्वतःची 35,000 पुस्तके. जगामधल्या पुस्तकासाठी घर मागणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आज या ठिकाणी 6 डिसेंबर 1956 साली दिल्ली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांचा जो मृतदेह आहे त्याचं जे अंतिम संस्कार दिल्ली या ठिकाणी मुंबई या ठिकाणी चैत्यभूमीवरती करण्यात आलं. आणि आज ही ती जागा अमर झाली आहे आणि चैत्यभूमी या नावाने ती जागा आज ही मुंबई या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर जाता जाता एवढंच म्हणेन, जर तुम्हाला नाचून मोठं होण्यापेक्षा तुम्ही वाचून मोठे व्हा. आणि अपेक्षा हीच आहे भारत देशातून. आणि विशेष म्हणजे मी अपेक्षा ठेवते आपल्या शाळेतून सुद्धा असे विद्यार्थी घडले पाहिजेत. आणि जाता जाता डॉक्टर आंबेडकरांना पुन्हा एकदा आदरांजली या ठिकाणी अर्पण करते आणि माझे 2 शब्द इथं थांबवते. धन्यवाद.